Welcome to Ironside Christian Radio. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत देवाचे स्वरूप, देवाचे स्वभाव, गुण आणि गुणधर्म. आपण देवाच्या स्वरूपाबद्दल मागच्याच एपिसोडमध्ये पाहिलं की त्रैक्य देव आणि त्याचा तक्ता देखील आपण डिस्कस केला होता. तक्त्याबद्दल डिस्कस केलं होतं. तक्ता तर खूप मोठा आहे आणि ते तर तुम्हाला लक्षात आलेच असेल, त्रैक्याचा मुद्दा. तर पुढे जाऊन आपण देवाचे स्वभाव, गुण आणि गुणधर्म याच्याबद्दल आज चर्चा करणार आहोत या एपिसोडमध्ये. आणि याच्यामध्ये दोन प्रकारचे स्वभाव, गुण किंवा गुणधर्म देवाचे आहेत. त्याला इंग्लिशमध्ये कम्युनिकेबल आणि इनकम्युनिकेबल असं म्हटलं जातं. आता कम्युनिकेबल याचा अर्थ असा आहे की ती गोष्ट देवाने निर्मितीमध्ये देखील परावर्तित केलेली आहे. आणि इनकम्युनिकेबल याचा अर्थ असा आहे की ते गुणधर्म केवळ आणि केवळ देवाकडेच असतात, ते दुसऱ्या कोणाकडे नसतात. असं एकमेव असं त्याचं व्यक्तिमत्व आहे. तर हे जे कम्युनिकेबल जे ॲट्रिब्यूट्स आहेत किंवा जे देवाने निर्मितीमध्ये देखील बनवले आहेत, तर त्याचा असा मुद्दा आहे की कारण आपण निर्मिती आहोत आणि त्याच्यामध्ये निर्मिती असताना प्लस अधिक त्याच्यामध्ये पाप जेव्हा जगामध्ये आलं, म्हणजे पतन जेव्हा जगामध्ये आलं, त्याच्यानंतर तर आपण अजून अपरिपूर्ण झालो. म्हणजे पहिले तर आपण देवासमोर निर्मिती असे होतोच. देव हा निर्माण करताय आणि आपण निर्मिती आहोत म्हटल्यावर आपण देवापेक्षा कमीच असणार आहे. आणि निर्मिती असताना पापाच्या नंतरही आपण निर्मितीच होतो आणि पापाच्या आधीही निर्मितीच होतो, पण पापाच्या नंतर अजून आपल्यामध्ये उणेपणा आलेला आहे. त्याच्यामुळे जे काही कम्युनिकेबल ॲट्रिब्यूट्स म्हणजे जे देवाने निर्मितीत बनवलेले जे गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये आपण कमी पडणारच आहोत. आणि पतनाच्या आधी देखील आपण निर्मिती म्हणून कमीच होतो. तर पहिलं आपण इनकम्युनिकेबल ॲट्रिब्यूट्स म्हणजे जे देवाचेच एकमेव असे गुणधर्म आहेत, त्याच्याशिवाय त्याच्या व्यतिरिक्त ते कोणाचेच नसू शकतात, असे गुणधर्म म्हणजे आपण काही गुणधर्म बघू. त्याच्यातला पहिला गुणधर्म आहे की पवित्रपणा. देव हा पवित्र आहे आणि पूर्णपणे पवित्र आहे. तो इतका पवित्र आहे की अपवित्र असं काही त्याच्यासमोर टिकू शकत नाही. आणि तो त्याच्या चांगुलपणामध्ये, न्यायामध्ये, दयेमध्ये आणि प्रीतीमध्ये परिपूर्ण आहे. या सर्व गोष्टी आपल्याला वाचायला मिळू शकतात यशया 6:3 स्तोत्र 71:22 पहिले पेत्र 1:16 अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्याच पद्धतीने आपण पूर्ण पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो, जसं यशयाच्याच पुस्तकामध्ये पाहतो की देव हा सार्वकालिक आहे. तो पहिल्यापासूनच अंत जाणतो आणि तो सर्व काळ असा तो प्रस्थापित आहे. प्रस्थापित म्हणजे तो अस्तित्वात आहे सर्व काळ असा. आणि तो स्वतःच अस्तित्वामध्ये स्व अस्तित्व असं त्याचं आहे, ज्याला इंग्लिशमध्ये सेल्फ एक्झिस्टन्स असं म्हटलं जातं. आणि तो कोणावर हे असं अवलंबून नाही स्वतःच्या अस्तित्वासाठी, परंतु त्याच्यावरती सर्व गोष्टी अवलंबून आहेत अस्तित्वासाठी आणि चालण्यासाठी आणि प्रत्येक गोष्ट होण्यासाठी. आपण या गोष्टी स्तोत्र 90 93 बघू शकतो. इब्रिकारास पत्र 13वा अध्याय 8वं वचन, प्रकटीकरण 1 अध्याय 8वं वचन, 1 तिमोथी 6वा अध्याय 15वं वचन, अशा गोष्टीमध्ये आपण पाहू शकतो. स्तोत्र 102 आहे की देव हा स्वतः परिपूर्ण आहे
त्याला कोणाची अशी गरज नाही की बाबा तो काहीतरी त्याला उणं पडत आहे म्हणून त्याला कोणाची तरी गरज आहे, असं काहीच नाही आहे. त्यानंतर देव हा सर्वज्ञानी आहे. आपण बरेच शास्त्रपाठामध्ये या गोष्टी आपण पाहिल्या असतील, वाचल्या असतील. रोम 16 आहे की देव एकटाच ज्ञानी आहे, म्हणजे सर्वात देव ज्ञानी आहे. आणि इब्रिकारासपत्र 4 हे असेल, 1 योहान 3 असेल. त्यानंतर देव हा सर्वव्यापी आहे, तो एकाच वेळी सर्व ठिकाणी असू शकतो. म्हणजे ती त्याची सर्व सामर्थ्यशाली आणि सर्व व्यापी असे जे त्याचे गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये ते येतं. इर्मया 23 आहे, स्तोत्र 139 आहे. त्यानंतर देव हा सर्व सामर्थ्यशाली आहे, आपल्या सर्वांना माहितीच असेल. स्तोत्र 33 यशया 40 यशया 46 सांगितलं असेल. परत आपण जर उत्पत्तीचं पुस्तक, अनुवादाचं पुस्तक, स्तोत्र आणि यशया आणि इतर संदेष्टे जसे आपण वाचतो तसं आपल्याला कळतं की देव हा सार्वकालिक आहे, त्याला काही असं कोणता अंत नाही, काही नाही. तो सार्वभौम आहे. 1 तिमोथी 6 आहे, यशया 46 पुन्हा एकदा, त्याच्यामध्ये पण देव सार्वभौम आहे. देव असे काही गोष्टी नाही की बाबा काहीतरी होईल आणि मग देव त्या परिस्थितीवर अवलंबून आहे आणि मग आता देव एखाद्या गोष्टीवर अडून बसला आहे की देव असं काहीच करू शकत नाही, असं काही गोष्ट नाही आहे. आणि देव हा सर्व परिस्थितीच्या वरती राहून त्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवतो, असं आपला देव आहे. आणि देव हा अनन्य देव आहे, म्हणजे तो युनिक असा देव आहे, त्याच्याशिवाय देव नाही. यशया 43-44 तुम्ही पाहू शकता. 43वा अध्याय, 44वा अध्याय, या सर्व गोष्टी अशा आहेत. आणि याचे बरेचसे अजून देखील गुणधर्म आहेत, ज्याचा काही वचनांचा जर पुढे येणाऱ्या दिवसामध्ये तक्ता तयार करता आला तर ऐक्यासारखाच तरी मी टाकेल, खाली लिंक वगैरे त्याची टाकेल. तर असे जे आपण पाहिले, पवित्रपणा, त्यानंतर सार्वकालिकपणा, त्यानंतर सर्वशक्तिमान असणे, सर्व सामर्थ्यशाली असणे आणि सर्वव्यापी असणे, सर्वज्ञानी असणे, स्व अस्तित्वात असणे, त्यानंतर परिपूर्ण असणे, सार्वभौम असणे, त्यानंतर देव सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवून परिस्थितीच्या वरती असतो. देव हा एकमेव आहे. त्यानंतर देव हा कधीच बदलत नाही, हे देखील तुम्हाला माहीत असेल. मलाखी 3:6, स्तोत्र 90, इब्रिकारासपत्र 13वा अध्याय, यामध्ये ह्या अशा गोष्टी आज आपण पाहिलेल्या आहेत. आणि देव हा आत्मा आहे असंही वचन सांगतं योहान 4, लूक 24. आणि त्रैक्य, तर आपण त्रैक्याचा मुद्दा मागील एपिसोडमध्ये पाहिलेला आहे. तर हे जे 11 ते 12, मला असं वाटतं 12 गुणधर्म, स्वभावगुण आपण आज पाहिलेले आहेत. तर तुम्ही व्हिडिओ आणि ऑडिओ याचा फायदा असा आहे की तुम्ही पॉज आणि मागे जाऊन, फॉरवर्ड करून, मागे जाऊन आणि पॉज करून तुम्ही नोट डाऊन करू शकता. त्याच्यामुळं हा टेक्नॉलॉजीचा एक फायदा आहे. तर या सर्व गोष्टी तुम्ही नोट डाऊन देखील करू शकता, वचनात वाचून तिथे नोट करू शकता. आता पुढचा मुद्दा जसा आपण बोललो की देवाने जे कम्युनिकेबल, म्हणजे ज्या गोष्टी निर्मितीमध्ये बनवलेल्या आहेत त्याबद्दल. आता जसं मी पहिल्यांदाच सांगितलं की आपण पूर्णपणे, परिपूर्णपणे आणि पूरकपणे या गोष्टी आपल्यामध्ये नाही आहेत. जसे आपण प्रीती करतो, परंतु आपण परिपूर्ण प्रीती देवासारखी करू नाही शकत. आपण चांगले बनू शकतो, परंतु 100% परफेक्ट आपण बनू नाही शकत. तर आपण जे होतो निर्मिती असताना देखील आणि पाप आल्यानंतर पतनाना देखील, म्हणजे पतनाच्या नंतर देखील आपण
अपरिपूर्ण होतो. आणि त्याच्यामुळे या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण परिपूर्ण तर नसणार, देवा एवढे तर कधीच नसणार, कारण निर्मिती आहोत आपण, तर निर्माणकर्त्याच्या लेवलला आपण कधी जाऊच शकत नाही. ते आपल्या स्वभावामध्येच नाही, ते आपल्या निर्मितीमध्येच नाही. त्याच्यामुळं निर्मिती असताना आपण पूर्णपणे देवा समान होऊ नाही शकत आणि पापामुळे तर अजूनच होऊ शकत नाही. तर या ज्या काही गोष्टी आहेत, देवाने मानवाला त्याच्या नैतिक प्रतिरूपाचं बनवल्यामुळे देवामध्ये जे काही गुणधर्म आहेत त्याचं नैतिक प्रतिरूप देवाने मानवामध्ये टाकल्यामुळे वचन असं सांगतं की आपण आपल्या प्रतिछायेचा मनुष्य असा तयार करू, प्रतिरूपाचा मनुष्य तयार करू. तर याचा अर्थ काही खोटे शिक्षक असा घेतात की देवाने स्वतःचा क्लोन बनवला किंवा दुसरा देव बनवला किंवा आदाम हा देवासारखाच 100% होता, दैवीपणा होता त्याला. असं नाही आहे, ते नैतिक प्रतिरूप आहे. तर देवाने काही गुणधर्म मानवामध्ये दिलेले आहेत आणि जसं आपण डिस्कस केलं की ते काही देवा एवढे परिपूर्ण नाही आहेत, ते निर्मितीमध्ये आहेत आणि परत पतनानंतर देखील कमी आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. परंतु देवाने निर्मितीमध्ये दिलेले काय गुणधर्म आहेत? चांगुलपणा, मानवामध्ये चांगुलपणा असतो. त्यानंतर द्वेष करणं, जसा देव पापाचा द्वेष करतो, वाईटाचा द्वेष करतो, तशा पद्धतीने देखील द्वेष भावना आपल्यामध्ये दिलेली आहे. परंतु ती द्वेष भावना ही पापाबद्दल असावी, वाईटाबद्दल असावी. तसेच न्याय करण्याची बुद्धी ही देवाने आपल्याला दिली आहे. जसं देव न्यायी आहे, तर न्याय करणं वगैरे या गोष्टी देखील आपल्या विवेकामध्ये असतात. त्यानंतर बुद्धी क्षमता दिलेली आहे आपल्याला प्रीती करण्याची क्षमता दिलेली आहे. आणि प्रीती ही आपली चांगल्या पद्धतीचीच असली पाहिजे, चांगल्या गोष्टींवर झाली पाहिजे. आणि आपल्याला तर्क दिलेला आहे देवाने की तर्कसंगत असताना आणि तर्काचा वापर करून, बुद्धीचा वापर करून आणि विचारविनिमयाचा वापर करून आपण गोष्टी समजून घेणं हे आपलं कर्तव्य असतं. तर ती गोष्ट देखील देवाने दिलेली आहे. देवाने आपल्याला दया ही गोष्ट देखील दिलेली आहे. देवाने आपल्याला संवाद साधण्याची जी क्षमता आहे ती दिलेली आहे. सत्य समजणं आणि सत्यवादी असणं या गोष्टी देवाने आपल्याला दिलेल्या आहेत. त्यानंतर देवाने सुज्ञान म्हणजे विजडम हे देखील आपल्याला दिलेलं आहे. अशा अनेक नैतिक प्रतिरूपामधील गोष्टी देवाने आपल्याला दिल्या आहेत आणि त्या देवाच्या आज्ञेमध्ये, देवाच्या नियमशास्त्राप्रमाणे आणि देवाच्या आज्ञा पालनाप्रमाणे जर आपण त्या कृतीमध्ये उतरवल्या तर त्याचा एक जो उद्देश आहे तो साध्य होईल. परंतु निर्मिती असल्याकारणाने आणि म्हणजे त्या पद्धतीने म्हणायचं तर पतनानंतर मनुष्य हा पापामध्ये गेल्यामुळे परिपूर्णपणे तर कुणीच जगामध्ये या सर्व गुणधर्मांमध्ये कृती करू शकत नाही. परंतु देवाने आपल्याला एक चांगुलपणा आणि नीतिमत्ता ख्रिस्तामध्ये आपल्याला कशा पद्धतीने देऊ केली ही गोष्ट आपण तारणाचा जेव्हा अभ्यास करू त्यामध्ये आपण पाहू की आपण अपरिपूर्ण असताना देखील ख्रिस्ताच्या बलिदानामुळे आपल्याला देव परिपूर्ण कसा गणतो. तर या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील की जे नैतिक गुणधर्म आहेत आपल्यामध्ये ते देखील देवाने दिलेले आहेत. आणि कारण देव तसा आहे, जसं देव प्रीती करतो तसं आपल्याला देखील प्रीती करण्याची क्षमता दिलेली आहे. तर अशा प्रकारे आपण जे कम्युनिकेबल ॲट्रिब्यूट्स समजून घेऊ शकतो. जसे की आपण पूर्णपणे देवा एवढी परिपूर्ण प्रीती तर करू नाही शकत, परंतु देवाने नैतिक प्रतिरूपाचे बनवले असल्यामुळे आपल्यामध्ये ते गुणधर्म आहेत, देवाने नैतिक प्रतिरूपाचे बनवल्यामुळे. तर या दोन गोष्टी मला असं वाटतं तुम्हाला समजल्याच असतील. देवाचे गुणधर्म आणि निर्माण केल्यामुळे मनुष्यामध्ये देवाकडून दिलेले गुणधर्म या गोष्टी समजल्या असतील. आणि जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये
विचारू शकता. आणि जर याच्यातील काही मुद्दा तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही परत सांगू शकता की हा मुद्दा पुन्हा एक्सप्लेनेशन पाहिजे, तर आपण येणाऱ्या एपिसोडमध्ये परत एकदा इतर सेशनसोबत प्रश्नाचं उत्तर म्हणून किंवा एखादा सेगमेंट म्हणून तो मुद्दा आपण एक्सप्लेन करूया. तर काही प्रॉब्लेम नाही. काही गोष्टी ज्या आहेत थिओलॉजीमध्ये म्हणजे ईश्वर विज्ञानामध्ये त्या थोडा अभ्यास करावा लागतो, परंतु त्या समजायला अशक्य नाहीत आणि ते काय असं खूप अवघड आहेत अशातला भाग नाही. परंतु बऱ्याचशा कारणांमुळे या गोष्टी दुर्लक्षित केलेल्या आहेत, केल्या जातात. त्याच्यामुळे आपल्याला थोडं अवघड वाटत असेल, परंतु असं काही नाही. आपण एकदा अभ्यास करायला सुरू केलं पवित्र शास्त्राचा, तर पवित्र शास्त्रच आपल्याला एका गोष्टीतून दुसऱ्या गोष्टीकडं लीड करतं आणि आपल्याला त्या गोष्टी समजत जातात. तर काही असेल तर आपण त्याचे प्रश्नोत्तर घेऊ, त्याच्यावर पुन्हा एक्सप्लेन करू. आणि मला असं वाटतं ह्या गोष्टी लक्षात तर आल्या असतील. एक जनरल आयडिया की देवाचे गुणधर्म काय एवढं जरी कळालं आणि देवाने आपल्याला निर्माण केलेलं आहे एवढं जरी कळालं तरीही हा एपिसोड यशस्वी झाला असं आपण म्हणू. आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण भेटूया आणि पुढील मूळतत्वावर आपण चर्चा करूया. See you next time. Subscribe to Ironside Christian Radio YouTube channel, hit the bell icon, like, comment and share.